3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. पंतप्रधान मोदी आसाममध्ये दाखल झालेत. मोरन बायपास इथं बांधलेल्या आपत्कालीन लँडिंग सुविधेत भारतीय हवाई दलाचं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. 5,450 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पाचं उद्घाटन आणि लोकार्पण झालं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. एनडीए आघाडीच्या जागा वाटपासंदर्भातल्या चर्चेत ते सहभागी होतील. भाजपच्या कार्यकर्त्यांना देखील संबोधित करणार आहेत. दिल्लीमधील उद्योग भवन मेट्रो स्टेशनचं नाव बदलून सेवा तीर्थ करण्यात आलं, अशी घोषणा केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी केली आहे. बंगळुरूच्या जामिया मशिदीच्या मुख्य इमामनं वंदे मातरमच्या अधिसूचनेला विरोध केला. राष्ट्रगीताचा आदर केला पाहिजे, मुद्दा उपस्थित करून शांतता भंग न करण्याचं आवाहन केलं आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी दोडा इथं जैश ए मोहम्मदचा कमांडर आणि नेता सैफुल्ला याचं पोस्टर लावलं, ज्यामध्ये नागरिकांना सैफुल्लाबद्दल माहिती देण्याचं आवाहन केलं गेलं आहे. यूजीसीच्या नव्या मार्गदर्शक तत्वांवरून दिल्ली विद्यापीठात गोंधळ झाला. ब्राह्मण हा शब्द ऐकल्यानंतर महिला युट्यूबरला घेरण्यात आला. जम्मूमधील आरएस पुरा इथल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानचा ड्रोन कट उधळून लावण्यात आला. सुरक्षा दलांनी ड्रोननं पाठवलेला ड्रग्जचा साठा जप्त केला. परिसरात शोध मोहीम सुरू आहे. काहींनी अफवा पसरवून सोयाबीनचे भाव पाडले. अफवा पसरवणाऱ्यांना जागा दाखवा, असं विधान मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं. अमेरिकेशी कृषी क्षेत्राबाबत करार झाला नसल्याची फडणवीसांनी माहिती दिली आहे. पोहरादेवी इथं संत सेवालाल महाराज जयंती साजरी करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जगदंबा देवीचं दर्शन घेतलं. सेवालाल महाराज यांना भोग चढवून बंजारा समाजाचे पारंपरिक वाद्य नगारा वाजवून या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. पुणेकरांनी पुलवामा हल्ल्यातील 40 जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या त्यागामुळेच देश सुरक्षित आहे, अशी भावना व्यक्त करण्यात आली. तरुण पिढीनं त्यांच्या शौर्यापासून प्रेरणा घ्यावी, असं आवाहन केलं. पुण्यात पालिकेच्या संभाजी उद्यानामध्ये पुष्प प्रदर्शन भरलंय. यंदाचं हे पुष्प प्रदर्शन स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समर्पित केलं असून तिथे त्यांच्या अनेक पुष्प प्रतिमा साकारलेल्या आहेत. यासोबतच इथं मांडलेल्या तब्बल 40 प्रकारच्या विविध रंगी पुष्परचना पुणेकरांना आकर्षित करतायत. नागपूरमध्ये डोळे येण्याची साथ पसरली आहे. वाढलेली धूळ आणि बदलतं हवामान यामुळे आजाराचा प्रसार अधिक वेगानं होतोय, असं तज्ज्ञांनी म्हटलेलं आहे. साई चरणी सुवर्ण दान करण्यात आलं. 59 ग्रॅम वजनाचा 8,42,000 किमतीचा सुवर्ण हार अर्पण केला. आकर्षक नक्षीकाम केलेला सोन्याचा हार आहे. साईबाबा संस्थानच्या वतीनं देणगीदार साई भक्तांचा सत्कार करण्यात आला. पुणे शहर वाहतूक पोलिसांतर्फे ट्रिपल सीट वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. वाहतूक शाखा आणि संबंधित पोलीस स्टेशन यांच्यामार्फत एकाच वेळी विशेष कारवाई करण्यात आली. एकूण 2,649 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. लातूरच्या गुडसूर इथे एका शॉर्ट सर्किटमुळे टिप्परला भीषण आग लागली आहे. आग लागल्याचं लक्षात येताच चालकानं उडी मारत आपला जीव वाचवला. आगीमध्ये टिप्पर पूर्णपणे जळून खाक झालं. कोलकात्यामध्ये इंडिगो विमानाला धमकी देण्यात आलेली आहे. सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानाला बॉम्बनं उडवण्याची धमकी दिलेली आहे. टॉयलेटमध्ये धमकीची चिठ्ठी आढळली आहे.